चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम थांबना जराशी तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम वाट ही धोक्याची तुझ्या माझ्या प्रेमाची होईल कहाणी सुरू चिकी बुम चिकी बुम चिकी बुम चिकी बुम तुझा हा झटका राग हा लटका येईन तुझ्या माग माग चिकणी छोरी तू रूपानं गोरी तू पाहू नको राग राग होनी भूम्या घालशी पिंगा बोलू नको नको मला छळतो दूर हो साड नाही बोलायचे मी गोड गोड चिकन बुम चिकन बुम चिकन बुम चिकन बुम चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम चिकी चिकी बुम बुम थांबना जराशी तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू वाट ही धोक्याची तुझ्या माझ्या प्रेमाची होईल कहाणी सुरू चिकन 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 फिल्में सिर्फ 3 चीजों की वजह से चलती है एंटरटेनमेंट 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 और मैं एंटरटेनमेंट राजकारणी तर काय तो त्या मार्गाच्या परवानगीशिवाय साधी शिटी वाजवू शकणार नाही तुम्ही बाई फुगडी बाई फुगडी माझ्या पिंडीच्या फुलांची परडी बाई फुगडी माझ्या पिंडीच्या फुलांची परडी
हळवार अग अग पोरी फसलीस ग अग अग पोरी फसलीस ग मुकाट गाडीत बसलीस ग आता ये ना इकडे जाऊ जरा तिकडे ये ना हट बाजूला हो तू पोरार हट बाजूला हो तू पोरार डावू नको तुझं पोरार शिरजोरा जा तुझं कागद राहील पोरा हे जरा थांब जायला अग ये जवळी नको ऐशा भलत्या वेळी अग अग पोरी फसलीस ग डोलात खुदकन हसलीस ग भगभुगी भगनी भागोदरी स्वाहा प्रियतमा 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 दे मला तू चुम्मा प्रियतमा प्रियतमा ये जवळी सिम्मा 4 दिवसाची ज्वानी ज्वानी सोड बघा 4 दिवसाची ज्वानी खेळू ये प्रीतीचा झिम्मा प्रियतमा 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 ये जवळी सिम्मा प्रियतमा प्रियतमा ये जवळी सिम्मा जरी म्हातारा घोडा दिसतो कावर भारी माझी शृंगाराची दरबी जिंकीन होशील तू ग राजी प्रियतमा 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 ये जवळी सिम्मा प्रियतमा प्रियतमा ये जवळी सिम्मा मला पुरात होते धकधकलं असं पाहून होतो टकमकलं अगं डरायचं नाही भिवून चालायचं नाही आता धरलाय तुझा मी हार पोरा येऊन गोरंगा पोरी मताची माझी जान पोरा येऊन गोरंगा पोरी मताची माझी जान धाडून घेणं तू मी धुक्याचं वरी सुखाचं नाही जगाची लाज तुला फुलाची नाही लाज दूर जाऊ नको दिल तोडू नको आग गोडीनं जोडीनं चढूया इश्काचा घाट पोरा येऊन गोरंगा पोरी मताची माझी जान मला पुरात होते धकधकलं असं पाहून होतो टकमकलं अगं डरायचं नाही भिवून चालायचं नाही आता धरलाय तुझा मी हात पोरी टकलावून येण्याची मला कशाला घालतेस कुल्लू पोटाला उन्हाळलंय बघ काळी
सुख टॉकीज नावाची टॉकीज एक बीडला होती, आता नाही येते. ₹1.60 तिकीट होतं. 15 दिवस रतीब घातल्यासारखा मी धूमधडाका पाहायचो. आणि नंतर संवादांची सवय लागली त्यामध्ये. कुणालाही डोळस म्हणून हाक मारायची. आम्हाला एक लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी होतं शाळेमध्ये, पण ती पाठांतराची पण तशीच सवय लागली. एनर्जी कॅनॉट बी व्याख्या, नॉर इट कॅन बी विखी, इट कॅन ओनली बी उफ. असं ते लहानपणीपासून संवादाची सवय लागली. महेशदांबरोबर काम करायला मिळेल असं मला तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण मला आठवतं की एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर आपल्याला संधी कशी मिळेल. जेव्हा संघर्षात होतो त्यावेळी असं सातत्याने वाटत राहायचं. पण मला आठवतंय जयप्रभा स्टुडिओमध्ये कोल्हापूरला मी शूटिंग करत होतो. नाथापुरे आता नावाचा एक सिनेमा होता. त्या सेटवर महेशजींची माझी भेट झाली आणि त्यांनी मला पहिल्यांदा खबरदार या सिनेमासाठी विचारलं. आणि पहिला सिनेमा खबरदार, त्यामधलं पिसाळ्या हा संवाद मला अजून आठवतोय. म्हणजे लोक मला अजूनही भेटले की त्या संवादाविषयी जास्त बोलतात. प्रत्येक गोष्ट जबरदस्त, सुपरहिट, गोल्डन जुबली, सिल्वर जुबली असंच त्यांचं असतं. आणि मला त्यांनी धडाकेबाजचे संवाद लिहायला बोलवलं, पटकथा लिहायला बोलवलं. मी एकच अट टाकली की महेश, मी एका अटीवर लिहिन, कारण मी दुसऱ्याचं फिल्म अजून लिहिलेली नाहीये, तर तू माझ्याबरोबर सतत असायला हवं. आणि ही अट इतकी मला फळली की महेश नुसता एकटा माझ्याबरोबर नव्हता, तर ग्रेट पटकथाकार राज कपूर यांचे पटकथाकार, त्यांच्या स्टोरी टेलिंग मधले, स्टोरी त्यांच्या डिपार्टमेंट मधले त्यांचे सहकारी वसंत साठे हे आमच्या बरोबर होते. मी आणि महेश, आम्हाला त्याचा सहवास मिळाला. आणि 15 दिवस महेशने सतत माझ्याबरोबर राहून माझ्याकडून धडाकेबाजचे संवाद लिहून घेतले. आणि त्यावेळेला प्रत्येक ह्या धडाकेबाजची एक गोष्ट मला महेशची सांगावीशी वाटते की महेशने जेव्हा एखाद्या संवाद लेखकाला असं वाटेल की आपल्या हातात एखादी कथा पडेल 4 पानाची, परंतु तसं नाही. मला महेशने घरी बोलवल्यानंतर मला त्याने एक गोष्ट कशी सांगितली असेल. मी बसलो, चहा वगैरे घेतला. पूर्व मी आता तुला गोष्ट सांगतो माझ्या सिनेमाची. असं करून एक भडका वाढ असतो असं करून अख्खी स्टोरी त्याने या स्टान्स मध्ये 10 मिनिटांमध्ये मला अख्खा सिनेमा माझ्या समोर उभा केला. मी म्हटलं येस. त्याच्यातला सिनेमाचा कीर्तनकार मला समोर दिसला. एक पात्री प्रयोग अख्ख्या सिनेमाचा. महेश सरांबरोबर 2 सिनेमात काम करायची संधी मिळाली होती. एक तर जबरदस्त, मला खूप बरं वाटतंय की त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांच्या सिनेमाचे पोस्टर लागलेत आणि त्या एका पोस्टरवर मी आहे, याचा मला खरंच अभिमान आहे. कारण मी जन्माला आलो नव्हतो तेव्हापासून एवढा मोठा कलाकार काम करतोय. आजच्या पिढीला ही मोठी मोठी लोक कळावी म्हणून असा सोहळा करतात, कार्यक्रम करतात. आम्हाला फक्त माहिती असतं हा माणूस मोठा झालाय, पण तो मोठा होत असताना त्याची तळवे किती झिजलेले असतात हे अशा कार्यक्रमातून आमच्या आजच्या पिढीला कळतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.